श्री स्वामी समर्थ. म्हणतात आयुष्यात तुम्ही स्वतः एवढा विश्वास ठेवा की ज्या गोष्टी तुम्हाला अशक्य वाटतात त्याही शक्य झाल्या पाहिजे. पराभव पहिल्यांदा रणांगणात होत नाही, तर तो आपल्या मनात पहिल्यांदा होतो. तुमचा स्वामींवरती एवढा विश्वास ठेवला असावा. तुम्ही स्वामींची एवढी भक्ती करा की स्वामी त्यांच्याहून जास्त तुमच्यावर विश्वास ठेवेल. स्वामी एवढी अतूट श्रद्धा ठेवा की तुमचं प्रत्येक काम हे चांगल्या पद्धतीने पार पाडले पाहिजे. तुमच्या आयुष्यातील अडचणी यांना इतकं हलकं घ्या की त्यांचे तुम्हाला काहीच वाटलं नाही पाहिजे. एकटे चालून मोठे व्हा, कारण सोबत कोण आणि कधी धोका देईल काही भरोसा नाही. हसून काहीतरी बोलायचे आणि हसून खूप काही सोडायचे. आयुष्य असते तर ते कधीच नसते. स्वामी म्हणतात तुमचा चांगला नसलाही तुम्ही तुमचा खरा जर तुमचा 5 सेकंद असाल, तुमचा फोटो खूप सुंदर येत असेल तर तुम्ही आयुष्यभर हसत राहाल, तर तुमचं आयुष्य कसं जाईल? हे ट्रेनसारखं असते. त्याला मेहनत, एकाग्रता, नशीब असे वेगवेगळे डबे असतात. पण आत्मविश्वास असं इंजिन असावे लागते, कारण त्याशिवाय काहीच नाही. स्वामी म्हणतात पराभव जेव्हा होणार लोकांना पेक्षा स्वभाव जव हे लोकांना जपतात. आयुष्यात कधीच पश्चाताप होणार नाही. आयुष्यात कोणासोबत कितीही चांगले वागा, आपण नेहमी कुठेतरी कमी पडतो, कारण लोकांना फक्त आपल्या चुका दिसतात. आपल्या लपला जीव. स्वामी म्हणतात पुढील येणारे 5 मिनिटे तुमच्या आयुष्याचा फार महत्त्वाचे ठर आहे. या 5 मिनिटात आयुष्यात ते मोठी संधी मिळेल ज्यांची कधी तुम्ही अपेक्षा केली नाही. तुमचा यावर विश्वास असेल तर मनात असाल तर आज या चॅनलला सबस्क्राईब करा. अपेक्षा थोडे वेळात येतात, पण त्या आयुष्यभरात सुखात येऊन जातात. कारण आयुष्यात आशा आणि अपेक्षा या दोनच गोष्टी अशा असतात, ते जीवन जगण्यात आपल्याला भाग पाडतात आणि याने आनंदही मिळतो. भक्तांना आजचा हा संदेश. आपण स्वामींवर असे विचार पहा आहोत ते आपल्या आयुष्यात मोठा चमत्कार करतील. तो चमत्कार आयुष्याचा खूप लाभदायक ठरेल. स्वामी म्हणतात ज्या ठिकाणी आपल्या शब्दांना किंमत नाही, तिथे शब्दांचा पाठीत मान जाणारा भावना ठेवण्याचे चुकी करू नका. नाते ठेवा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा. विश्वास पण ठेवा, तेव्हा पण एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही कोणत्या व्यक्ती व ठेव आहे त्या व्यक्तीची लायकी आहे का, की तुम्ही त्यावर विश्वास ठेवू शकता. समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही, समाधानासारखे कोणतेही सुख नाही, लोभासारखे कोणतेही आजार नाही आणि त्यासारखे कोणतेही पुण्य नाही.